मात्र या संपूर्ण बातम्यांच्या संदर्भात आणि महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। सतेज औंधकर आमचे प्रतिनिधी कोल्हापुरातून जोडले जात आहेत। कोल्हापुरातील देखील अपडेट आपण पाहूयात। सतेज, आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये सुद्धा अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्तानं पणाला लागली होती। कोणत्या महत्त्वाच्या लढती होत्या आणि आज 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। प्रशासनाच्या वतीनं कशा पद्धतीची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त नेमका कसा आहे? नक्कीच शुभम, आपण पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या 10 नगर परिषदा आणि 3 नगरपंचायतींसाठी आज मतमोजणी आहे ती खरं तर पार पडते। मी सध्या आहे कागल या ठिकाणी आणि कागलमधल्या एक सभागृहामध्ये ही कागलची मतमोजणी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर ज्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातल्या या 10 नगर परिषदा आणि 3 नगरपंचायतींसाठी अगदी चुरशीनं मतदान झालं होतं आणि राज्यातलं 2 नंबरचं मतदान आहे ते विक्रमी मतदान आहे ते कोल्हापुरात झालं होतं। त्यामुळं पाहिलं तर जो प्रचार खूप मोठ्या प्रमाणावरती झाला होता, त्यामध्ये खासदार धनंजय महाडिक असतील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ असतील, त्यांच्यासोबत सर्वच पक्षाचे नेते आमदार सतेज पाटील असतील आणि इतर नेत्यांची देखील प्रतिष्ठा आहे ती आता पणाला लागल्यात आपल्याला पाहायला मिळते। खरं तर काही जागा 7 जागा आहेत त्या बिनविरोध झाल्यात आपल्याला पाहायला मिळते। त्यामध्ये कागलमधली 1 जागा आहे, सोबत पन्हाळ्यातल्या 5 जागा आहेत। अशा ह्या सगळ्या 7 जागा आहेत त्या बिनविरोध झाल्याचं पाहायला मिळते। मात्र महायुतीचा दबदबा आहे तो या ठिकाणी आज देखील आपल्याला दिसून येतोय। त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, त्यासोबत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या जे पॅनल जे होते किंवा त्यांच्या स्थानिक आघाड्या ज्या होत्या त्यांच्यामध्ये खरं तर दबदबा असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळं आज सकाळी 10 वाजल्यापासून या 13 ठिकाणी मतमोजणी आहे ते सुरुवात होणार आहे आणि सध्या असं मी दृश्य दाखवतो या ठिकाणी खरं पाहिलं तर सध्या मतमोजणी केंद्राच्या बाहेर कोणीही आलेलं नाही आहे आणि कागलचा जो सावित्रीबाई फुले संकुल आहे त्या ठिकाणी खरं तर ही मतमोजणी आहे ती होणार आहे। हा संपूर्ण परिसर आहे तो बॅरिगेट लावून या ठिकाणी खरं तर बंद करण्यात आलेला आहे। जे निमंत्रित असतील, विशेषतः उमेदवारांचे प्रतिनिधी असतील, पोलीस असतील, त्यांनाच या ठिकाणी खरं तर प्रवेश देण्यात आलेला आहे आणि याच परिसरात ही स्ट्रॉंग रूम आहे आणि स्ट्रॉंग रूममध्ये खरं तर या परिसरात CCTV देखील लावण्यात आलेले आहेत आणि या CCTVच्या द्वारे संपूर्ण या परिसरावरती नजर ठेवण्यात आलेली आहे। खरं तर आता पोलीस देखील हळूहळू दाखल व्हायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि कोणताही कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जवळपास 3000 पेक्षा अधिक पोलीस जे आहेत, होमगार्ड आहेत, ते या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। साधारणतः 45 फेऱ्या ज्या आहेत त्या एकूण फेऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या या 13 नगरपालिका नगरपंचायतींसाठी होणार आहेत आणि त्यासाठी आता प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। खरं पाहिलं तर या सगळ्या निवडणुकीमध्ये प्रचाराची पातळी जी आहे ती खालावलेली होती आणि त्यामुळं अनेक नेत्यांवरती देखील टीका झालेली होती। काही अनपेक्षित युती देखील या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसून आलेलं होतं। विशेषतः या ठिकाणी पाहिलं तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगे हे परस्पर खरं तर एकमेकांचे विरोधक होते। गेले कित्येक वर्ष त्यांनी एकमेकांच्यावरती टीका केलेली होती, मात्र या निवडणुकीत ते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आणि एकत्र येऊन एकच पॅनल करत या ठिकाणी निवडणूक लढवली गेली कागलची आणि असं बऱ्याच ठिकाणी खरं तर झालं होतं। विशेषतः जयसिंगपूरमध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी देखील खूप मोठ्या प्रमाणावरती ताकद लावलेली होती आणि त्या ठिकाणी त्यांच्या एका आघाडीच्या मार्फत या ठिकाणी ती निवडणूक लढवली गेलेली होती आणि त्यामुळं या सर्वच नेत्यांची प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेली आहे। त्यामुळं 10 वाजल्यानंतर खरं तर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर हळूहळू कल यायला लागतील आणि खरं तर गुलाल कुणाचा, पारडं कुणाचं जड राहील हे मात्र त्यावेळेस निश्चित होणार आहे। सतेज, नक्कीच कोल्हापुरातील राजकीय समीकरण नेमकी कशी होती या संदर्भातली विश्लेषणात्मक माहिती तुम्ही दिलेली आहे। तुम्ही आमच्यासोबत तसेच जोडलेले आहात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।